नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी आणि विकसित मानली जाते. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का, या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरती सर्वात मोठं कर्ज देखील आहे. ते इतकं की ते फेडणं आता अमेरिकेसाठी देखील अशक्यप्राय बनत चाललंय. त्यामुळेच त्यावरती येणारा कुठलाही धोका आता संपूर्ण जगासाठी एक अडचणीचं कारण बनत चाललंय. सध्या अमेरिकेचे अर्थमंत्री म्हणजेच ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काही निर्णय घेतलेत, ज्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवरती आपल्याला दिसून येतोय. अमेरिका आपला बहुतांश खर्च किंवा असं म्हणूयात की अर्थव्यवस्था बॉन्ड बाजाराच्या भरवशावरच चालवते. यावरील कर्ज बरंच जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम बॉन्ड मार्केटवर देखील दिसू लागला आहे आणि यील्ड वाढल्यानं बॉन्डमध्ये घसरण दिसून आली आहे. हे थांबवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी 19 ऑगस्ट रोजी घोषणा केली की ते बॉन्ड बाजारातील डेट बायबॅक ऑपरेशन दुप्पट करणार आहेत. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांना हे पाऊल तेव्हा उचलावं लागलं जेव्हा त्यांचं लाँग टर्म ट्रेजरी यील्ड 20 वर्षांहूनही वरती पोहोचलं. अमेरिकेवरती सुमारे $40 ट्रिलियन म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या 10 पट जास्त कर्ज आहे. ट्रेजरी यील्ड वाढल्यामुळे अर्थमंत्र्यांनी बायबॅक प्रोग्राम 9 सप्टेंबरपासून दुपटीने वाढवून प्रति सेशन $4 अब्ज केला आहे. हा निर्णय खास करून 10 ते 20 वर्ष आणि 20 ते 30 वर्षाच्या बॉन्ड्सवरती घेण्यात आला आहे. याचा उद्देश अमेरिकेतील कर्जाची किंमत कमी करणं हा आहे. अमेरिकेवरती $40 ट्रिलियन कर्ज झालं आहे, तर सरकार दीर्घकाळापासून मोठ्या राजकोषीय तुटीसह काम करते. अंदाज असा आहे की अमेरिकी तिजोरीवरती $2.1 ट्रिलियन राजकोषीय तूट आहे, जी तिच्या GDPच्या 6.4% इतकी आहे. सरकार जितकं जास्त कर्ज घेतं तितकाच त्याच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवरती दबाव वाढतो आणि बॉन्डची किंमत कमी झाल्यानं यील्ड वाढत जातं. यामुळे मोठी राजकोषीय तूट, कर्ज आणि व्याजाचा भरणा याचं एक चक्र सुरू होतं. या मोठ्या कर्जाचा अर्थ असा की अमेरिकेला आपल्या संरक्षण बजेटपेक्षा जास्त खर्च हा कर्जाच्या व्याज भरण्यावरती करावा लागेल, तर मुलांच्या प्रोग्रामपेक्षा 1.5 पट जास्त खर्च करावा लागेल. अमेरिकेत AI इन्फ्रामध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे बॉन्ड बाजारावरती दबाव वाढला आहे. अमेरिकन चिप कंपनी NVIDIAनं $500 अब्ज गुंतवणूक करण्याचं सांगितलं आहे, तर काही कंपन्यांनी $200 अब्ज कॉर्पोरेट बॉन्ड जारी केला आहे, जो अमेरिकी ट्रेजरीच्या सुमारे 25% आहे. मेटानंही $420 अब्ज गुंतवणुकीबद्दल वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे एकूण देणी $1.65 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहेत. ट्रेजरीवरती गुंतवणूकदारांचे यील्ड वाढून 6.4%वरून 7.5%पर्यंत पोहोचलं आहे. इतकंच नाही तर 10 वर्षाच्या बॉन्ड यील्ड 0.3%नी वाढलेला आहे. इराणसोबतच्या युद्धानं ग्लोबल मार्केटच्या ब्रेंटमध्ये किमती $118 पर्यंत पोहोचल्या होत्या आणि अमेरिकेतील महागाई दर हा 4.2% झाला. याचा अर्थ बाजारामध्ये किरकोळ तेल हे $4 प्रति गॅलनपर्यंत पोहोचलं होतं. महागाई वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी लाँग टर्म डेटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि यामुळेच 10 वर्ष आणि 30 वर्षाच्या बॉन्डचे यील्ड वाढून 4.69% आणि 5.21% झालं. काही दिवसांपूर्वीच फेडरल चेअरमन केविन वॉश यांनी व्याजदरांवरती कुठलाही निर्णय न घेता सर्वांना मोठा धक्का दिला होता. अमेरिकी नागरिकांवरती या बॉन्ड मार्केटचा खोलवरती परिणाम होणार आहे. अमेरिकन ट्रेजरी यील्ड वाढल्यानं कर्जाचा सरासरी व्याजदर हा 6.75% पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे दर महिन्याला होम लोनचा EMI वाढेल आणि लोकांसाठी घर खरेदी करणं कठीण होईल. व्याज वाढल्यानं हाऊसिंग बाजारावर देखील दबाव येईल आणि ग्राहकांचा खर्च मर्यादित होईल. यामुळे अमेरिकेची एकूण इकॉनॉमी ग्रोथ मंदावेल. अमेरिकी ट्रेजरीवरती येणारा दबाव जगभरातील फायनान्शियल बाजारांवरती पूर्ण दबाव टाकेल. UK, जर्मनी, फ्रान्स आणि जपानमध्ये देखील बॉन्ड यील्ड वाढलेला आहे आणि जगभरामध्ये कर्जाची किंमत वाढत आहे. याचा परिणाम आपल्याला जगातील सर्वच शेअर बाजारांवरती पाहायला मिळणार आहे आणि त्यात भारतीय शेअर बाजार देखील अपवाद नसेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं US जे कर्ज आहे तर त्यानं सगळ्या जगाची डोकेदुखी वाढवलेली आहे. तर मग यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.